बघत आहात RKS न्यूज. RKS न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. पाहूया आरक्षणाविषयी चर्चा. पाहूया या सविस्तर वृत्तांत. मराठा व मुस्लिम आरक्षण मिळावे त्यासाठी आम्ही सरकारला एकत्र व मंत्रालयात जाऊन अगदी शांतपणे व कायद्याच्या चौकटीत राहून लोकशाही पद्धतीने लढा उभारत आम्हास न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करू. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, एकनाथ शिंदे साहेब व अजितदादा पवार, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील याकडे लक्ष देऊन मराठा व मुस्लिम आरक्षण देतील व वाढूनही देतील. त्यामुळे समाजाची प्रगती होईल, शिक्षणातही सवलत मिळेल अशी आशा बाळासाहेब मस्के यांनी एका चर्चा दरम्यान आमच्या प्रतिनिधीबरोबर व्यक्त केली. आरक्षणाचे फायदे काय हे सविस्तर पाहू त्यांच्या मुलाखतीतून. मराठ्यांना शैक्षणिक व नोकरीमध्ये आरक्षणाबाबत आरक्षण मिळावे या संदर्भात आपली काय प्रतिक्रिया आहे? आपला देश हा कृषीप्रधान देश आहे, शेतीवर सर्व अवलंबून आहे. परंतु त्याच मराठ्याच्या मुलाला नोकरी मिळत नाही किंवा शेती करावी लागते, म्हणून पण त्यांना 10% आरक्षण मिळवण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. आता आपण पाहिलं, शरद पवार हे 4 वेळा मुख्यमंत्री झाले होते. त्यानंतर अनेक मुख्यमंत्री आपल्या भागामध्ये झाले. मग त्यांना आरक्षण देऊ का वाटले नाही? त्यांची इच्छाशक्तीच नव्हती. मनापासून एखादा प्रश्न सोडवण्याची इच्छाशक्ती लागते. तर हा प्रश्न माझ्या समाजाचा आहे आणि मी सोडवला पाहिजे. परंतु जर आपण यांना आरक्षण दिलं तर आपल्या शेतामध्ये घरगडी म्हणून शेतीत काम कोण करेल? ते डॉक्टर होतील. त्यांना जर आरक्षण मिळालं तर त्यांची मुलं डॉक्टर होतील, वकील होतील, इंजिनियर होतील, मग ते नोकऱ्या करतील. मग आपल्याकडे कोणीच राहणार नाही. वरच्या तोंडाने फक्त द्यायचं म्हणायचं, प्रत्यक्षात द्यायचं नाही. याच्यात एकच निर्णय होऊ शकतो की महाराष्ट्राचे जे काही मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस साहेब, त्यांची इच्छाशक्ती दांडगी आहे आणि त्यांना मनापासून आरक्षण द्यायचं आहे. आताच नुकतेच न्यायमूर्ती प्रशांत भूषण गवई साहेब यांची सरन्यायाधीशपदी निवड झाली. न्यायाधीशांनी सुरुवातीला सांगितलं का मी सर्वात प्रथम निकाल जो सोडवेल तो मराठा आरक्षणाचा आणि पहिलाच मी निकाल देईल. ज्याप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जेव्हा आरक्षणाचं वाटप होत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते, जसं इतर समाजाला आम्ही आरक्षण देतो तसं मराठ्यांना तुम्ही आरक्षण घ्या. परंतु त्यातल्या ठराविक लोकांनी विरोध केला आणि आरक्षण घेतलं नाही. त्यावेळेस आंबेडकर म्हणाले, आज तुमची 100 एकर जमीन आहे, कालांतराने ती 50 वर जाईल, 25 वर जाईल आणि 12.5 वर तुम्हाला शेती राहणार नाही. आज अशी परिस्थिती झालेली आहे. तर शेतीशिवाय शेतीत काहीच राहिलेलं नाही. नोकऱ्या आणि शिक्षण या दोनच गोष्टी. आता कित्येक शेतकरी आपली शेती विकून गहाण ठेवून मुलींना शिकवतात. शिक्षण झाल्यानंतर त्या मुलींचं लग्न करण्याची ज्यावेळी वेळ येते त्यावेळेस ती मुलगी म्हणते का मला नोकरीवालाच नवरदेव पाहिजे. परंतु नोकरीवाला नवरदेव त्याला मिळत नसल्यामुळं त्यांचं वय वाढत जातं आणि नोकरी होत नाही. आता आरक्षणाचा जो काही मुद्दा आहे 50%पेक्षा जास्त द्यायचं नाही. परंतु बिहारमध्ये नितीश कुमार यांनी त्यांच्या अधिकारात 10% वाढवून दिलं. त्याचप्रमाणे देवेंद्र फडणवीससुद्धा 10% वाढवून देऊ शकतात. आमचं म्हणणं आहे की मराठ्यांना ज्याप्रमाणे तुम्ही आरक्षण दिलं त्याप्रमाणे मुस्लिम समाजाला सुद्धा 5% आरक्षण द्या. मुसलमान समाजाच्या तरुणांनी आयुष्यभर फिटरकीच करायचे का? आयुष्यभर बोकडेच कापायचे का? त्यांनी डॉक्टर व्हावं, इंजिनियर व्हावं, वकील व्हावं. जैन समाज तो सुद्धा 1% आहे. जैन समाजाला जर 1% मिळालं तर देशाची प्रगती होईल. आणि छगन भुजबळ साहेब जे आहेत ते ज्येष्ठ नेते, त्यांचं आयुष्य राजकारणात गेलेले, महात्मा फुलेंचे ते अनुयायी आहेत. छगन भुजबळ साहेब, लक्ष्मण हसे यांच्यासारख्या विचारवंताशी माणसाशी आम्ही चर्चा करू. त्यांना जर त्यांचं आरक्षण मिळत असेल तर आमचं काहीच म्हणणं नाही. आम्हाला आमचं आंदोलन जे करायचं आहे ते शांततेच्या मार्गाने, कुठलेही आत्महत्या होता कामा नये आणि कुठं कोणाचे घर जाळलोट करायचे नाही. जरी जाळलोट मुंबईला जाताना संपूर्ण शांततेने, तर आम्हाला 5 लाख आणि 10 लाख लोक नको. एका विचाराचे असे 1000 लोक जरी मिळाले तरी चालेल. आम्ही प्रत्येक गावातून 2-2 लोक निवडलेले आहेत. या सर्वांना घेऊन मंत्रालयावर जाणार आहे आणि आमच्या समाजाची जी काही भूमिका आहे ती मांडणार आहे. कारण आज नोकरीशिवाय गत्यंतर राहिलेलं नाही. MPS काही मुलं MPSC झालेलं आहे परंतु त्यांना नोकऱ्या नाही. ते घरीच बसून शेती करतात. शेतीसुद्धा अशी अवघड झालेली आहे. ऐन वेळेला पाऊस येतो आणि ते केलेलं उत्पन्न सगळं वाया जातं.
जर आंदोलन करायचं असेल तर ज्या लोकांनी आतापर्यंत आंदोलनं केली, कायगाव येथे एक जणांनी पाण्यामध्ये बुडून आत्महत्या केली, त्याचा पुतळा केला. आता पुतळा करून काय उपयोग आहे? त्याच्या नातेवाईकाला एखाद्याला नोकरी द्या, 50 लाख रुपये द्या, देतो म्हणलं शासन. आजपर्यंत एकालाही दिलेलं नाही. त्याचा जाब आम्ही विचारणार आहे. आणि ज्या लोकांवर केसेस झाल्या मागच्या, त्या सगळ्या केसेस काढून घ्यायला आम्ही सरकारला भाग पाडू आणि पूर्ण मुंबई बंद करू, असा इशारा मी बाळासाहेब म्हस्के आमच्या संपूर्ण संपूर्ण शेतकऱ्यांच्या वतीने देऊ इच्छितो. आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे काही कायदेवंत पंडित विचारवंत यांच्याशी विचार विसरून आम्ही कायदेशीर लढाई कशी लढायची ते ठरवलेलं आहे. आणि त्या लढाईतून आम्ही नक्कीच यशस्वी होऊ. आणि हा लढा शांततेने राहील. कुठलंही शासकीय नुकसान होणार नाही, कुठलंही हानी होणार नाही, कुठली रस्ता रोको होणार नाही, कुठली जाळपोळ होणार नाही. अशा शक्ती आम्ही सर्व शेतकऱ्यांना घ्यायला लावू आणि हा लढा यशस्वी करू. आणि देवेंद्र फडणवीस आम्हाला न्याय देतील अशी आम्हाला आशा आहे. आम्ही यामध्ये जास्त हे करणार नाहीत, कारण ज्यावेळेला ते गिरीश महाजनजी भुजबळांना मनोज जरांगेंना भेटायला आले, तर मनोज जरांगे इतके काही हे झाले, नाही मला ह्याचंच आरक्षण जे पाहिजे ते याच्या कुणबीतूनच पाहिजे, सगळे सोयऱ्यानंच पाहिजे. सगळे सोयरे कुणबी हा प्रश्न आम्ही लावणार नाही. माननीय माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी अधिकाऱ्यांना रात्रंदिवस बसून संपूर्ण याद्या काढून, कुणबीचे रेकॉर्ड काढून संपूर्ण कागदपत्र तयार केले होते. परंतु ऐन वेळेला आपण जेव्हा एखादा झगडा किंवा एखादा तयार होतो, त्यावेळेला तो एकाने माघार घ्यायला पाहिजे आणि शांततेने प्रश्न सोडवायला पाहिजे. त्यामुळे तो प्रश्न सुटला गेला नाही, चिघत पडला आणि ते आरक्षण असंच राहत गेलं. परंतु आता तवा गरम आहे. ह्या तव्यावर आता पोळी आपल्याला भाजायची. भूषण साहेब तयार आहेत. त्यांचं म्हणणं आहे की आरक्षणामुळे मी सर्वोच्च न्यायालयाचं जे न्यायाधीश झालो, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील तरुणांना नोकऱ्या मिळतील, रोजगार मिळेल, उद्योगधंदे मिळतील आणि